तुम्ही वेट ट्रेनिंग करत असाल किंवा व्यायाम करत असाल तर हे अनेकदा ऐकलंय की वॉटर रिटेन्शन होतं किंवा होऊ शकतं. अर्थात हे वॉटर रिटेन्शन म्हणजे नेमकं आहे काय आणि ते कशाने होतं ते आपण जाणून घेऊयात. तर तुम्ही व्यायाम करत असाल आणि व्यायामादरम्यान जर तुम्ही कमी पाणी प्यायलात, नंतर पण दिवसभर तुम्ही पाणी कमी प्यायलात, फळं कमी खाल्लीत आणि असं खूप दिवस चालू राहिलं, तर शरीरातून पाणी कमी होतं, त्याला वॉटर रिटेन्शन म्हणतात. ते झाल्याने काय होतं, तर मसल्स ग्रोथ होणार नाही किंवा खूप डिले होईल. मसल सोरनेस जो असतो व्यायाम केल्यानंतर जे दुखणं असतं थोडंफार, ते खूप तास तसंच राहील. मसल डेव्हलप नीट होणार नाहीत. एवढंच नाही तर आपले जॉईंट्स पेन होऊ शकतं, दिवसभर थकवा जाणू शकतो आणि रेअर केसमध्ये जर काही खूप काय तुम्ही सहन केलं तर थकवा येणं आणि श्वास लागणं हे सुद्धा होऊ शकतं. ते आपण कसं टाळू शकतो, तर व्यायाम करताना देखील पाणी पिणं गरजेचं आहे. अगदी प्रत्येक सेट नंतर नाही, मात्र काही सेट नंतर थोडं थोडं पाणी पिणं गरजेचं आहे. थ्रू आउट द डे पुढे दिवसभर फ्लुइड्स किंवा पाणी किंवा फळं ज्युसेस पित राहणं गरजेचं आहे. त्याने तुम्हाला छान वाटेल, तंदुरुस्त राहाल. ज्याच्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आहे अशी फळं आणि भाज्या खाणं गरजेचं आहे, ज्याच्याने हा त्रास होत नाही. वॉटर रिटेन्शन तसं कॉमन नाही आहे, मात्र ज्यांना होतं त्यांना क्रॅम्प येण्यापासून थकवा येण्यापर्यंत अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे कुठलाही व्यायाम करत असाल, अगदी बॉडी बिल्डिंगचाच नाही कुठलाही, पाण्याची मात्रा आपल्या शरीरामध्ये चांगली मेंटेन ठेवा.